स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरण आणि या प्रकरणी 16 सप्टेंबरची सुनावणी ही महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत, मात्र तरीही दिरंगाई होताना दिसते। न्यायालय राज्य सरकार आणि आयोगाला जाब विचारणार आहे। ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी या संदर्भात माहिती जारी केली आहे। ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरण आणि या प्रकरणी 16 सप्टेंबरची सुनावणी ही महत्त्वाची असल्याचं आता कळतंय। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, मात्र तरीही दिरंगाई होतीये। न्यायालय राज्य सरकारला आणि आयोगाला सुद्धा आता जाब विचारणार आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले होते की 4 आठवड्याच्या आत तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनची अधिसूचना काढा, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात, आणि सप्टेंबरच्या आत इलेक्शनचं प्रोसेस पूर्ण करा, म्हणजे सर्व निवडणुका ज्या पेंडिंग आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या 27% ओबीसी आरक्षणासहित पूर्ण करा। आता ते तसं काही झालेलं दिसत नाहीये। जनतेला पण वाटतंय, ज्यांना इच्छा आहे निवडणूक लढवायची त्यांना पण विचारणा आहे त्यांची की किती वेळ लागणार आहे। तर आता 16 सप्टेंबरला ह्याबाबत स्पष्टता येण्याची आपल्याला शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।